एक महत्त्वाची बातमी येते। आमदार रोहित पवारांच्या संदर्भात आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड बनवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईच्या सायबर दक्षिण प्रादेशिक पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। आधार कार्ड बनावट तयार करणे हा गुन्हा आहे। त्यामुळे भाजपच्या सोशल मीडिया समन्वयकाच्या तक्रारीनंतर आमदार रोहित पवार यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। तर रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड दाखवलं होतं। त्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे दाखवलं होतं आणि त्याच प्रकरणी आता हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि याच संदर्भात भाजपचे माध्यम समन्वयक प्रकाश गाडे हे आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जोडले गेलेले आहे। प्रकाश गाडेजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड दाखवलं होतं रोहित पवारांनी आणि आता तेच आधार कार्ड दाखवणं रोहित पवारांना भोवणार असल्याचं पाहायला मिळतंय। तुमची काय मागणी आहे? मागणी अशी आहे, ज्या पद्धतीनं रोहित पवारांनी एक 10 ते 12 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती, त्यामध्ये एक डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड कसं बनवलं जातं याचं आणि याचं त्यांनी प्रात्यक्षिक दाखवलं आणि डोनाल्ड ट्रम्पचं त्यांनी आधार कार्ड बनवलं ते त्या ठिकाणी दाखवलं होतं। मुळात आधार कार्ड ही काही फोटोग्राफी करणारी किंवा एक फोटोशॉप करणारी संस्था किंवा शॉपकीपर हे बनवून देत नाहीये, हे रोहित पवारांना चांगलं माहिती आहे। एखाद्या संविधानिक स्वायत्त संस्थेवर खोटे आरोप करत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला। त्याचबरोबर एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाचा अशा पद्धतीनं फोटो मार्क करून फोटोशॉप करून आधार कार्ड बनवून एक खोटी माहिती पसरवणं हा एक मोठा गुन्हा आहे आणि तो गुन्हा रोहित पवारांनी केला। रोहित पवारांच्या नंतर काही सोशल माध्यमातील युट्यूबर्स आहेत, ते नाव नाही सांगणार त्यांचं, पण ह्या 4 लोकांनी सेम रोहित पवारांची कॉपी करून त्यांनी त्या प्रकारचा कंटेंट त्यांच्या युट्यूबवरती प्रकाशित केलेला होता। त्यानंतर काय आहे की मुळात खोटे बनावट डॉक्युमेंट बनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही शरद पवार गटाची ही परंपरा आहे। अनेक बनावट कागदपत्र बनवून खोट्या पद्धतीने दाखवून लोकांना संभ्रमित करणं, लोकांच्या खोट्या सहभाग दाखवणं हे शरद पवार गटाची ही आधीपासूनची सवय आहे। आणि त्यामुळे रोहित पवारांनी जो कांड केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणे हे क्रमप्राप्त होते। त्यानंतर माझे सहकारी मुंबईचे धनंजय वागतकर यांना या संदर्भात मी माहिती दिली आणि सर्व आम्ही याआधी निवेदन दिलं होतं की हे ज्या पद्धतीने रोहित पवारांनी हे जे जी प्रकाश गाडेजी, मात्र प्रश्न आता हा उरतो की ही लढाई तुम्ही आता कुठवर नेणार आहात? ही लढाई पूर्णपणे ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावेपर्यंत ही लढाई थांबणार नाहीये, ही चालू राहणार आहे। रोहित पवारांनी कुठल्या वेबसाईटचा कुठल्या साईटचा वापर करून हे बोगस आधार कार्ड बनवलेले आहेत हे देखील याचा देखील सोक्षमोक्ष लागणार आहे। आधी आम्ही निवेदन दिलं होतं, त्याच्यानंतर तपास झाला। तपास झाल्याच्या नंतर एका वेबसाईटच्या माध्यमातून हे आधार कार्ड बनवण्यात आलेलं आहे। फक्त हा डोनाल्ड ट्रम्पचा आधार कार्डचा मुद्दा नाहीये, अशा प्रकारचे रोहित पवारांनी किती आधार कार्ड बनवलेले आहेत आणि किती आधार कार्ड आपल्या मतदारसंघामध्ये दिलेले आहेत। कारण तुम्हाला माहिती असेल की विधानसभा निवडणुकीपूर्वी रोहित पवारांचे डझनभर व्हिडिओ त्यांचे कार्यकर्ते पैसे वाटतानाचे पोलिसांनी रंगेहात पकडले होते, निवडणूक आयोगाने रंगेहात पकडले होते। हा सगळ्या प्रकारचा एकूण छडा लावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। रोहित पवारांनी फक्त डोनाल्ड ट्रम्पचं हा आधार कार्ड बनवलं नाही, तर या व्यतिरिक्त आणखी किती जणांचे रोहित पवारांनी आधार कार्ड बनवून त्यांना फेक आयडेंटिटी मिळवून दिली आणि त्या माध्यमातून रोहित पवारांनी वोट चोरी केली, या संदर्भात देखील आम्ही तपासाची मागणी करणार आहोत। जी प्रकाश गाडेजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला यासाठी। तर माध्यम समन्वयक प्रकाश गाडे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि रोहित पवार यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी आता ते करतायत।